नमस्कार, मी शैलजा साखरे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करत आहे। तर आज आपण शिकणार आहोत इयत्ता 4थी सुलभ भारती या पुस्तकातील आमचे चुकले हा जो लेसन दिलेला आहे ना, ते आज अभ्यासणार आहोत। तर बघा, आपण सुरुवात करूयात। आमचे चुकले। एकदा साने गुरुजी रेल्वेने प्रवास करत होते। त्यांच्या शेजारचे प्रवासी शेंगा संत्री खात होते, टरफले साली खाली टाकत होते। त्यांचे खाऊन झाल्यावर गुरुजी उठले, टरफले साली गोळा केल्या, कागदात बांधून ठेवल्या। गुरुजी आपल्या जागेवर बसले। शेंगा खाणाऱ्या प्रवाशांना खंत वाटली नाही। बघा, एक वेळेला काय झालं होतं, आपले साने गुरुजी सगळ्यांनाच माहिती आहे, हो की नाही, ते रेल्वेने प्रवास करत होते। आमचे चुकले हे जो लेसन आहे ना, हा जो धडा आहे ना, तो पूर्णपणे साने गुरुजींवरच आहे की साने गुरुजी किती नम्र होते हे आपल्याला या धड्यातून कळतं। तर एक गोष्ट आहे, स्टोरी आहे त्यांच्या जीवनात घडलेली आणि ती आपल्या धड्याच्या रूपाने दिलेली आहे। तर आता तुम्हाला स्टोरीच्या रूपाने त्याच शब्दांमध्ये तुम्हाला सांगते। ते एकदा एका रेल्वेने प्रवास करत असताना जी मंडळी बसलेली होती ती मंडळी काय खात होती, तर शेंगा संत्री खात होती। आणि अर्थातच संत्री किंवा शेंगाचे टरफले असतात आणि ते टरफले खाऊन ते काय टाकत होती, खाली टाकत होती। बाहेर पण नाही किंवा एका जागेवर गोळा करत नव्हती, म्हणजे सगळं अव्यवस्थित काम त्यांचं चाललेलं होतं। पण त्यांची जी टरफले होते ते त्यांनी खाली टाकलेली टरफले आपल्या साने गुरुजींनी उचलली, गोळा केली, एकदा कागदात बांधून ठेवल्या। म्हणजे गुरुजींना कुठलंच काम कधीच त्यांना कमी वाटलं नाही। तर पुढे काय झालंय बघा, गुरुजी आपल्या जागेवर बसले, शेंगा खाणाऱ्या प्रवाशांना खंत वाटली नाही। ज्यावेळेला गुरुजींनी ती टरफले उचलली, बांधून ठेवली, तर त्या प्रवाशांना काहीच वाटलं नाही की आपण टरफले टाकतोय, संत्री शेंगा आपण खातोय आणि हा व्यक्ती जो कोणी आहे तो कचरा गोळा करतोय, म्हणजे कुठलंच काही खंत वाटली नाही। नंतर पुढच्या स्टेशनवर एक प्रवासी त्या डब्यात चढला। आता प्रवासी चढत उतरत होते, त्यात काही चढले, तर त्यावेळेला काय झालं बघा, साने गुरुजींना पाहताच त्याने वाकून नमस्कार केला। साने गुरुजी हे त्यांना माहीत असावेत, तर त्यामुळे त्यांनी साने गुरुजींना अगदी नम्रपणाने वाकून नमस्कार केला। आणि ज्या वेळेला हे सगळं घडत होतं त्यावेळेला जे टरफलं टाकत होती ती व्यक्ती पण तिथे होती आणि तेव्हा शेजारचे प्रवासी मंडळी चमकली आणि जे टरफलं टाकणारी व्यक्ती होती ते मात्र आता कुशंकेने पाहत होते। त्यांनी चौकशी केली। चौकशी करताच ते साने गुरुजी आहेत हे त्यांना कळले। जो माणूस साने गुरुजींना एवढा आदराने नमस्कार करतोय बाबा, मग हा व्यक्ती कोण आहे हे त्या वेळेला त्यांना कळालं की हे साने गुरुजी आहेत। ते सर्वच खजील झाले व म्हणाले, गुरुजी आमचे चुकले, क्षमा करा। आणि त्या टरफल टाकणाऱ्या व्यक्तींना ज्या वेळेला कळालं की बाबा आपण जो व्यक्ती म्हणून पाहत होतो तो आज साने गुरुजी आहेत ते, आणि त्यावेळेला त्यांना खूप खजील वाटलं आणि लागलीच त्यांनी म्हणाले की गुरुजी आमची चुकली, आम्हाला क्षमा करा, ओके नाही। पुढे गुरुजी काय म्हणाले बघा, गुरुजी नम्रपणे म्हणाले, ज्या व्यक्तीच्या गुणांमध्ये नम्र हा गुण असतो ना, तो व्यक्ती खूप वेगळा असतो, माहिती आहे। तर इथे साने गुरुजी कसे वेगळे होते आपल्या सगळ्यांपेक्षा ते इथे खरंच घेण्यासारखं आहे। तर बघा, गुरुजी नम्रपणे म्हणाले, मी कोण तुम्हाला क्षमा करणार। गाडीमध्ये आपण सर्वजण बसतो, प्रवास करतो, गाडी स्वच्छ ठेवणं ही सर्वांचीच जबाबदारी आहे। गाडी घाण होऊ नये म्हणून मी ती स्वच्छ केली। बघा, गुरुजी काय म्हणतायत की मी तुम्हाला क्षमा करणारा कोण आहे, नाही का। तुम्ही गाडीत आहेत, मी गाडीत आहेत, आपल्या सर्वांनाच गाडीतून एका प्रवास करायचा आहे, तर फक्त गाडी स्वच्छ ठेवण्याचं प्रत्येक प्रवाशाची जबाबदारी आहे आणि ते मी करत होतो, हो की नाही। गाडी फक्त घाण होऊ देत नव्हतो, अस्वच्छ होऊ देत नव्हतो, बाकी काही नाही। अशी ही गुरुजींची वृत्ती होती। म्हणजे किती सहजपणाने ते त्यांनी कार्य पण केलं आणि त्यांची वृत्ती पण किती, ॲटिट्यूड किती वेगळा होता बघा। अशी ही गुरुजींची वृत्ती। आपल्या जीवनात कोणतेही काम त्यांनी कधीच हलके मानले नाही। कुठलेही काम असो ते त्यांनी स्वतःचा देव म्हणून कार्य केलेलं होतं, ओके नाही। साने गुरुजींविषयी आपण भरपूर ऐकलेलं असेल। श्यामची आई हे जे पुस्तक आहे ते साने गुरुजींनीच लिहिलेलं आहे, हो की नाही। तर आपण याचे प्रश्न उत्तर पण बघूयात तर पुढच्या व्हिडिओमध्ये। तर तोपर्यंत हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा।